Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. In this lecture, we try to discuss very important MCQs from previous exam regarding atomic radii, ionic radii, and most important is isoelectronic species. So let us start with the first MCQ. Okay. Which of the following has largest ionic radius? खालीलपैकी कुणाची रेडियस सर्वात मोठी आहे? जेई मेन 2014 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. आणि मग आता आपल्याला बाळांनो काय समजलं पाहिजे? बघा काय लिहितोय मी, राईट. आयोनिक साइज. ओके, दोन गोष्टी आहेत बाळांनो. एक आहे कसला चार्ज, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कसला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ॲज काय म्हणतोय बघा, ॲज पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस size decreases and as negative charge increases size increases. So ionic size is directly proportional to number of negative charges and inversely proportional to नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस. व्हेरी सिंपल. आणि मग आपल्याला कळेल तुम्हाला बाळा, इथं +1 आहे, इथं +3 आहे, इथं -1 आहे. याचा अर्थ O2 मायनस, कारण त्याच्यावरती चार्ज कोणता आहे, मायनस आहे. मायनसची साईज कशी असते, मोठी असते. मायनस किती आहे, 2 आहे. याचा अर्थ O2 मायनस याची आयोनिक साईज कशी असणार आहे, सर्वात मोठी असणार आहे. मग सर्वात लहान कोणाची असणार आहे आणि ऑर्डर काय असेल, सर्वात लहान कुणाची आणि ऑर्डर काय असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो बाळांनो. सर्वात साईज मोठी कुणाची असणार, O2 मायनस इज ग्रेटर दॅन F मायनस इज ग्रेटर दॅन Li प्लस इज ग्रेटर दॅन B3 प्लस. अशी बाळांनो काय असणार आहे, त्याची ऑर्डर असणार आहे आयोनिक साईजची. म्हणजे ऑर्डर जरी विचारली तर तुम्हाला लिहिता येईल. आणि बाळांनो डायरेक्ट एकाची, इथं समजा लार्जेस्टच्या ऐवजी स्मॉलेस्ट असं म्हटलं असतं तर उत्तर काय असतं, B3 प्लस असं उत्तर आलं असतं. वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट MCQ. तुम्हाला समजलं असेल, काय समजलं, आयोनिक साइज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस. नेक्स्ट MCQ. द स्पेसिस argon, potassium plus and calcium 2 plus contains the same number of electron in which order do their radii increases. खालीलपैकी कोणत्या ऑर्डर मध्ये रॅडाई काय होत जाईल बाळांनो, वाढत जाईल. आता बाळांनो सोपं आहे, मगाशी सांगितलं होतं ऑर्गन वरती कोणताही चार्ज नाही, म्हणजे चार्ज किती आहे, 0. K प्लस कॅल्शियम 2 प्लस आणि त्याच्याकडे काय आहे, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स व्हॉट, मीन्स आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. कसली स्पेसिस बाळांनो, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. कसली स्पेसिस, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. अँड फॉर आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस साठी साइज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू atomic number. साइज, वेट फॉर सम टाइम बाळांनो, एक मिनिट थांबा. फॉर आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस atomic size is what, directly proportional to nuclear charge का inversely proportional to nuclear charge. Size is inversely proportional to nuclear charge. आणि न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय बाळांनो, atomic number. न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय, atomic number. याचा अर्थ काय, ॲटॉमिक नंबर वाढत जाईल, साईज काय होत जाईल, कमी होत जाईल. आणि मग तुम्हाला काय विचारले, रेडाईज विचारले, म्हणजेच काय विचारले, साईज विचारले. याचा अर्थ सर्वात मोठी साईज कोणाची असणार, सर्वात मोठी साईज आर्गॉनची असणार, कारण त्याच्यावरती चार्जेस नाहीये. याचा ॲटॉमिक नंबर किती, 18 आहे. याचा ॲटॉमिक नंबर किती, याचा नंबर 20 आहे. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 19 आहे. 18, 19, 20. ॲज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस, साईज काय होते, कमी होते. म्हणजे सर्वात साईज कोणाची असणार, मोठी. आर्गॉनची साईज मोठी असणार आहे, पोटॅशियमची त्याच्यापेक्षा लहान असणार आहे, कॅल्शियमची त्याच्यापेक्षा लहान असणार आहे. ॲटॉमिक इनव्हर्सली प्रोपोर्शन मीन्स व्हॉट, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, साईज
डिक्रीजेस, त्यामुळे सर्वात मोठा कोण असणार आहे. पण हे कुणासाठी मात्र, हे कुणासाठी लागू पडतं, साइज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज. आणि न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर. हे कुणासाठी लागू पडतं मात्र, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस साठी लागू पडतं. atomic size, sorry, ionic size किंवा atomic size for isoelectronic species is inversely proportional to nuclear charge. That means as atomic number increases, size decreases. त्यामुळे पहिला असणार त्याची साईज कशी असणार आहे, मोठी असणार आहे. R1 पहिला आहे, नंतर 19, नंतर 20. atomic number वाढला की साईज काय होते बाळांनो, साईज कमी होत जाते. त्यामुळे R1 काय असणार, मोठा असणार आहे. उत्तर त्याचं डी आहे. वी आर गोइंग टू नेक्स्ट एमसीक्यू. नेक्स्ट एमसीक्यू काय आहे बाळांनो बघूया. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आपलं झालं इथलं. नेक्स्ट एमसीक्यू इज व्हॉट, ओके, द करेक्ट ऑर्डर ऑफ ॲटॉमिक आयोनिक रेडाय इज. आता बघा इथं इलेमेंट दिलेत वेगवेगळे. इलेमेंट कसे दिलेत, वेगवेगळे दिलेत. इलेमेंट दिलेले आहेत वेगवेगळे आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं एस ब्लॉक इलेमेंट आणि पी ब्लॉक इलेमेंट माहित असतील तर बघा याच्यावरचे एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. IIT 2000 मध्ये हा प्रश्न विचारला होता. द करेक्ट ऑर्डर ऑफ ॲटॉमिक आयोनिक रेडियस इज. आता सोडियम, बेरिलियम आणि बोरॉन. कुठे आहेत सोडियम, बेरिलियम आणि बोरॉन. सोडियम इथं आहे, बेरिलियम इथं आहे आणि बोरॉन इथं आहे, बरोबर आहे. आणि ते काय म्हणतात बघा, याच्यामध्ये पण जास्त कुणाची साईज मोठी कुणाची पाहिजे होती, लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट साईज काय होते, कमी होत जाते. टॉप टू बॉटम साईज काय होत जाते, वाढत जाते. एवढं आपल्याला माहित पाहिजे. याचा अर्थ सोडियमची साईज सर्वात मोठी पाहिजे होती, सोडियमची साईज इथं लहान दाखवलेली आहे. हे उत्तर चुकीचं आहे. मग करेक्ट कसं पाहिजे होतं, करेक्ट असं पाहिजे होतं, बोरॉन सर्वात लहान असणार आहे, कोणापेक्षा लहान असणार आहे, राईट. बोरॉन, बेरिलियम आणि त्याच्यापेक्षा वाढवून सोडियम. म्हणजे सोडियम सर्वात कसा असणार आहे, मोठा असणार आहे. त्याच्यापेक्षा लहान बेरिलियम असणार आहे, त्याच्यापेक्षा लहान काय असणार आहे, बोरॉन असणार आहे. साईजच्या बाबतीत म्हणूया आपण. आयनाइज एनर्जी वेगळी आहे. आयनाइज एनर्जीसाठी या दोघांचं काय घ्यायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं. आता इथं -3 चार्ज आहे, इथं -2 आहे, -1 आहे. आणि मगाशीच लिहिलं होतं आयोनिक साइज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस. आणि मग पाहणं सोपं आहे. 3 मायनस ची मोठी 2 मायनस पेक्षा, 2 मायनस ची मोठी 1 मायनस पेक्षा. म्हणजे हा ऑप्शन कसा आहे, बी ऑप्शन हा करेक्ट आहे. सी काय ऑप्शन दिलाय बघूया. सी ऑप्शन चुकीचा असणार आहे. मग तो चुकीचा आहे का बघूया आपण. पोटॅशियम, लिथियम आणि सोडियम. पोटॅशियम हा मोठा कोणापेक्षा, लिथियम पेक्षा. लिथियम हा मोठा कोणापेक्षा, सोडियम पेक्षा. मग ही ऑर्डर ऍक्च्युली काय पाहिजे होती, चुकीची आहे. ऑर्डर काय पाहिजे होती, ऑर्डर अशी पाहिजे होती, पोटॅशियम इज ग्रेटर दॅन सोडियम इज ग्रेटर दॅन लिथियम. अशी ऑर्डर पाहिजे होती, मग ती बरोबर असती. इथं ऑर्डर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस. सर्वात लहान कोण, सर्वात मोठा कोण, Fe2+ इज ग्रेटर दॅन Fe3+ इज ग्रेटर दॅन Fe4+. याचा अर्थ जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढा तो लहान, जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढा तो काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजे ही ऑर्डर अशी असती तर बरोबर असती, ही ऑर्डर अशी असती तर बरोबर आली असती. तर ती तशी ऑर्डर दिलेली नाही आणि ऑप्शन फक्त बी बरोबर आहे. सर्व ऑर्डर तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. IIT 2000 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. वी आर गोइंग टू नेक्स्ट एमसीक्यू. अँड नेक्स्ट एमसीक्यू व्हॉट, द आयोनिक रेडाय इन एंगस्ट्रॉम ऑफ F- O2- and N3-. जेई मेन 2015 मध्ये तोच प्रश्न थोडासा फिरवून विचारला होता. आता बघा, जर मागाचा प्रश्न तुम्हाला कळाला असेल तर या प्रश्नाचं उत्तर सांगणं का अजिबात अवघड नाही. 3- सर्वात मोठा असणार, 2- त्याच्यापेक्षा लहान आणि F- त्याच्यापेक्षा बघा कसं असणार आहे, मोठा असणार आहे. इथली एक किंमत गायब आहे. ती किंमत कुठली असणार आहे, ती किंमत आहे बाळांनो 1.40 किंमत लिहितो मी. चलो आता मला सांगा, सर्वात मोठी या 3 पैकी सर्वात मोठी किंमत कुठली आहे, 1.71. 1.71 कोणासाठी पाहिजे, N3- साठी पाहिजे. मग 1.71 ऑप्शन कुठला आहे, हे तिसरं दिलंय म्हणजे इथं आहे. मग हे बरोबर आहे का बघा. 1.40, 1.36 हे चुकून बघानो, हे इथलं उत्तर इथं आलेलं आहे. ओके, तर 1.36 हे सोडून द्या. 1.36, 1.40 आणि 1.71 हे पहिला नंबर जर सोडून दिला तर डी ऑप्शन कसा येईल, करेक्ट येईल. काय, कारण की N वरती 3- आहे. आणि सर्वात महत्वाचं बाळानो, ते कसल्या स्पेसिस आहेत बघायचं का. F- आहे, नंतर O2- आणि N3- सॉरी इथं 3 नाही पाहिजे, वरती पाहिजे.
3 याचा अर्थ काय 9 अधिक 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, 8 अधिक 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, 7 अधिक 3 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. प्रत्येकाकडे किती इलेक्ट्रॉन झाले बाळांनो? 10 इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन फॉर. आणि मग कसे झाले? सेम म्हणजे काय? आयसो. काय सेम? इलेक्ट्रॉन. म्हणजे कसल्या स्पेसिस झाल्या? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस झाल्या. कसल्या स्पेसिस झाल्या? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस झाल्या. आणि फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस साइज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. व्हेरी सिंपल. आणि मग बघा बरोबर आहे का? ॲटॉमिक नंबर याचा किती? याचा वानो आहे 9, याचा आहे 8, याचा किती आहे? याचा आहे 7. पण हे चार्ज बघायला पाहिजे. आपण काय बघायला पाहिजे? चार्ज बघायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे 7. जरी चार्ज बघितले नाही तर ते उत्तर बरोबर आहे. तर साइज इज ॲटॉमिक नंबर बघा, ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस साइज डिक्रीजेस. त्यामुळे एफ ची साइज एकदम कशी असणार? लहान. ती किती असणार? 1.36 असणार आहे. ॲटॉमिक आयोनिक साइज फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू, मगाशी बघितलं आपण ॲटॉमिक नंबर किंवा काय म्हणतो आपण? न्यूक्लिअर चार्ज. नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट एमसीक्यू and next MCQ is what? Okay, look at the next MCQ. Next MCQ is which of the following set of ions represent a collection of isoelectronic species? आता मग तुम्हाला काय करावं लागतील? प्रत्येक स्पेसिस कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता बघा 1 by 1 प्रत्येक स्पेसिस कडचे इलेक्ट्रॉन आपण काउंट करूया. ओके, पहिलं बघा एमसीक्यू. मी इथं बघा प्रत्येकाचे इलेक्ट्रॉन लिहितो. पहिलं कोण आहे? पोटॅशियम, कॅल्शियम 2+, क्लोरीन मायनस आणि स्कॅन्डियम 3+. ओके, पोटॅशियम ॲटॉमिक नंबर किती हो सर? ॲटॉमिक नंबर त्याचा बघा 19. त्यातनं 1 वजा, कारण की 1 पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 1 इलेक्ट्रॉन वजा, 2 पॉझिटिव्ह म्हणजे 2, 3 पॉझिटिव्ह म्हणजे 3 इलेक्ट्रॉन वजा. 19 वजा 1 किती? 18 इलेक्ट्रॉन. कॅल्शियम मधून 2, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती? 20 वजा किती? 2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती? 18 इलेक्ट्रॉन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती? 17. 1 घेतलाय मायनस आहे, अधिक 1 म्हणजे 18. आणि स्कॅन्डियमचे बानो 3+, याचा अर्थ बानो स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. त्यानं 3 इलेक्ट्रॉन लॉस केले. 21 वजा 3 म्हणजे 18. याचा अर्थ बानो सोपं झालं. पहिलंच आपलं उत्तर आलं. पुढे जाऊन कॅल्क्युलेट करायची काय गरज नाही. पुढचं कुणाचं इलेक्ट्रॉन संख्या एक्झॅक्ट सेम येणार नाही. ओके, म्हणजे पहिला दिलेला ऑप्शनच कसा आहे? पहिला दिलेला ऑप्शन करेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ आयन्स रिप्रेझेंट कलेक्शन ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस? ऑप्शन ए इज करेक्ट. ए इज करेक्ट. 1 पॉझिटिव्ह चार्ज 1 इलेक्ट्रॉन लॉस, 3 पॉझिटिव्ह चार्ज 3 इलेक्ट्रॉन लॉस करा ॲटॉमिक नंबर मधून. 1 निगेटिव्ह चार्ज म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आधी घेतलाय, गेन केलाय, म्हणजे अधिक 1 इलेक्ट्रॉन करायचं. 3 निगेटिव्ह चार्ज मध्ये 3 इलेक्ट्रॉन ऍड करायचे ॲटॉमिक नंबर मध्ये. आणि मग आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस काय करता येतील? कॅल्क्युलेट करता येतील. मला वाटतं नेक्स्ट एमसीक्यू सुद्धा तसाच आहे. नेक्स्ट एमसीक्यू काय बघूया. द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द आयोनिक रेड ऑफ गिवन आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेस साठी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. सिंपल, व्हेरी मच सिंपल. आणि मग ऑर्डर कशी असणार आहे? आता बघा ॲटॉमिक नंबर पहिल्यांदा लिहूया. क्लोरीन, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम. क्लोरीन 16, 17, 18 तर दिला नाही, 19 आणि 20 दिला. राईट, म्हणजे पहिल्यांदा कोण आहे? सल्फर. नंतर कोण आहे? क्लोरीन. आर्गॉन दिला नाही, आर्गॉन दिला नाही. असो, आर्गॉन दिला असं तरी आपण लिहिता आलं असतं. आर्गॉन, देन पोटॅशियम अँड देन कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर 16, 17, 18, 19, 20. ॲज काय? ॲज बानो ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस साइज काय होते? डिक्रीजेस. व्हेरी सिंपल, फिनिश. याचा अर्थ बानो हा एकदम लहान असणार, याच्यापेक्षा हा लहान असणार. आर्गॉन नंतर मग सर्वात मोठा कोण असणार आहे? सल्फर असणार आहे, कारण की ते कसल्या स्पेसिस आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. कसल्या स्पेसिस आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. कसं काय सांगितलं सर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेस आहे? क्लोरीन वरती मायनस आहे, 17 + 1 17 + 1. कॅल्शियम 20 वजा 2, कारण की 2+ आहे. पोटॅशियम 19 वजा 1 18. आणि हा 16, 16 अधिक 2, कारण की 2 मायनस आहे. मायनसला बेरीज करायची, प्लस जेवढे प्लस चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन वजा करायचे, जेवढे निगेटिव्ह चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन काय करायचे? बेरीज करायची त्याच्या ॲटॉमिक नंबर मध्ये. आणि हे तुम्हाला माहित असेल, ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस साइज डिक्रीजेस. व्हेरी सिंपल. याचा अर्थ कॅल्शियम सर्वात. आता तिने कसली ऑर्डर विचारली? इन्क्रीजिंग ऑर्डर.
म्हणजे कॅल्शियम नंतर पोटॅशियम नंतर आर्गॉन, आर्गॉन तर दिलाच नाही सोडा, नंतर क्लोरीन नंतर सल्फर, असं कुठे आहे बघा, कॅल्शियम नंतर पोटॅशियम नंतर क्लोरीन नंतर S2 मायनस. ऑप्शन सी इज करेक्ट. हे पहिल्या एमसीक्यू चा इथं ऑप्शन सी इज करेक्ट. कुठला ऑप्शन करेक्ट आहे? सी ऑप्शन काय करेक्ट आहे. नाव वी आर गोइंग टू नेक्स्ट एमसीक्यू. Okay, which of the following constitutes a group of isoelectronic spaces? Very much important. बानो याचा अर्थ AIEEE 2008 मध्ये हा प्रश्न विचारला होता. याचा अर्थ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस वरती भर आहे. कशावरती भर आहे? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस वरती भर आहे. आणि मग मी बानो कॅल्क्युलेट करतो सर्वांचे इलेक्ट्रॉन. कार्बन किती दिलेत? कार्बन पहिल्याचं कॅल्क्युलेट करूया. ऑप्शन ए च कॅल्क्युलेट करतो बाळांनो. ऑप्शन ए C22 मायनस. आता याचं कॅल्क्युलेट करूया बाळांनो पहिल्यांदा. C22 मायनस कार्बन किती? 2. 12 गुणिले 2 किती? 24. 12 किती? 12 टू जा 24 अधिक 2 मायनस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे किती झाले टोटल? 24 आणि 2 किती? 26 इलेक्ट्रॉन झाले. O2 मायनस एकच मायनस आहे. ऑक्सिजन मात्र किती आहेत? 2 आहेत. म्हणजे एका ऑक्सिजनचा ॲटम नंबर किती सर? 8 टू जा किती? 16 प्लस किती 1 इथे किती आले? 17 इलेक्ट्रॉन. आता पुढचं कॅल्क्युलेट करायची गरजच नाही ना, कारण दोघांचे सेम नाही आले. त्यामुळं ऑप्शन ए चुकीचा आहे. ऑप्शन ए उत्तर नाही, हे आपल्याला समजलं. उत्तर ए नाही. मग बी आहे का बघूया, चला चेक करा. चला हा ऑप्शन बी काय दे सर? C22 मायनस. मग C22 मायनसचे मग इलेक्ट्रॉन काढले होते. किती इलेक्ट्रॉन आले होते? 26. आता Cn मायनसचे काढूया. Cn मायनस कार्बनचा ॲटम नंबर 12. नायट्रोजन सॉरी कार्बनचा ॲटम नंबर किती रे बाळा? कार्बनचा ॲटम नंबर किती आहे? 6. नायट्रोजन 7. 1 मायनस म्हणजे 1. 14 म्हणजे ही सुद्धा नाही, म्हणजे बी सुद्धा नाही, कारण इथं 26 आलं, इथं आलं 14, म्हणजे बी सुद्धा उत्तर चुकीचं आहे. आता आपल्याला काय केलं पाहिजे? सी चं कॅल्क्युलेट केलं पाहिजे. सी चं बघूया कॅल्क्युलेट करून. O2 2 मायनस. सी ऑप्शन पहिला त्यातला O2 2 मायनस. आता एका ऑप्शनचा 8 टू चा किती? 16 प्लस किती? 2 इलेक्ट्रॉन किती झाले? 18 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट वन Cn मायनस. आता Cn मायनस कॅल्क्युलेट करा बरं. कार्बनचं किती बघा? 6. नायट्रोजन किती? 7 अधिक 1 मायनस किती बघा होते? 8 2 16 2 18 6 7 7 किती झाले? 14 इलेक्ट्रॉन. म्हणजे हे सुद्धा उत्तर काय बघा? हे सुद्धा चुकीचं आहे. आणि मग उत्तर काय असणार? उत्तर मग डी आलंच पाहिजे. डी पण आलं नाही तर याचा अर्थ आपण लिहिताना काहीतरी चूक केलेली आहे. बघूया टाईप करताना काहीतरी मग चूक झाली असावी. तर डी बघूया. O2 मायनस किती होतं बाळांनो? 8. 8 टू जा 16 प्लस 1 17. Cn मायनस याचे 6 याचे 7 निगेटिव्हचा 1 17. बरोबर आहे का? 14 झाले मग 14 झाले 14. काय चुकते बाळांनो? नाही होत 17. इथे किती होते? 14. बघूया चेक करूया आपण. 14 नंतर कोण आहे? CO. 8 आणि 6 किती? 14 झालं पाहिजे. 14. ओके ठीक आहे. नंतर याचं कार्बनचं किती? 6. ऑक्सिजनचं किती बघा? 8. 8 आणि 6 किती? 14. बरोबर आहे. नेक्स्ट NO प्लस 1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन वजा करायचा. नायट्रोजनचे किती? 7. ऑक्सिजनचे किती? 8 वजा किती? 1 म्हणजे उत्तर किती येणार आपलं? 14. बरोबर आहे का? बघा 1 वजा केला 7 टू जा 14. याचा अर्थ इथं काय पाहिजे बघा? इथं पाहिजे C22 मायनस. काय पाहिजे? C22 मायनस. जर इथं C22 मायनस असतं तर ऑप्शन काय आला असता बघा? C22 मायनस. 6 टू जा 12 प्लस किती? 2 आणि उत्तर असं 14. म्हणजे O2 2 मायनसच्या ऐवजी C22 मायनस असं पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन आपला कुठला करेक्ट येईल? ऑप्शन आपला डी करेक्ट येईल. याच्या व्यतिरिक्त कुठलं येते का बा? नो. परत क्रॉस चेक करूया.
8 2 जा 16, 62 प्लस 18, 6 7 7 7 14, हे पण नाही येत, हे सुद्धा येतच नाही. हे किती झालं बाळांनो 14, हे झालं 16 17, म्हणजे हे पण नाही. ऑप्शन बाळांनो इथं लिहिताना C2 2 मायनस पाहिजे होतं, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आपला असा. वी आर गोइंग टू नेक्स्ट MCQ. नेक्स्ट MCQ ला जाऊया. व्हॉट इज नेक्स्ट MCQ? नेक्स्ट MCQ बाळांनो MCQ संपलेला आहेत. सर्वांना आवडत असेल समजत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.